झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. विधानसभा निवडणूक निकालामध्ये राज्यात काँग्रेसची आमदारांची नीचांकी संख्या. तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले. ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र. विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत. ठाकरे गटाने लिहिलेल्या पत्रामध्ये सचिवालयाकडे मागणी. नाशिकमधील मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील यांचं निवडणूक आयोगाला पत्र. मतमोजणी प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याची दिनकर पाटील यांची तक्रार. लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार. यापुढे थेट महायुतीमध्ये जायला हवं. युतीमध्ये नसल्यानं महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही. मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीमध्ये भूमिका. माझ्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड, मला संधी द्यावी. शिंदेंनी ठरवलं तर मला मंत्रीपद नक्की मिळणार. प्रकाश सुर्वेही मंत्रिपदासाठी इच्छुक. मुख्यमंत्री एकच, एकनाथ शिंदे. अकोल्यामध्ये बॅनर. शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळांनी लावले बॅनर. मलबार हिल परिसरात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर झळकले. समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा. गेल्या 5 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यानं यंदा 2 मंत्रिपदाची अपेक्षा. सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान आवताडेंचं नाव आघाडीवर. महायुतीचे 4 उमेदवार विजयी. नंदुरबारच्या शहादाचे भाजपा आमदार राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. तळोदा शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी. रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती. शुक्ला आज महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुण्याच्या आळंदीमध्ये यज्ञ. शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांचं नवग्रह शनी मंदिरामध्ये साकडं. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जालन्यामध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे मम्मा देवीला साकडं. शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ग्रामदैवतेकडे साकडं. अहिल्यानगरमधल्या शिवसैनिकांचं ग्रामदैवत विशाल गणपतीला साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये प्रार्थना. वैद्यकीय निधीमुळे बरे झालेल्या रुग्णांची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना. बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार. पालिकेकडून बोनसची रक्कम मिळूनही निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव रखडले होते वितरण. 29,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान जमा होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीची चाहूल वाढल्यानं रब्बी हंगामाच्या पेरण्यांना वेग. कांदा लागवडीलाही वेग. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 62,994 हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. दररोज 3 ते 4,000 क्विंटल मिरचीची आवक सुरू असल्यानं शेतकरी सुखावला. डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद. महापालिकेच्या नेतिवली इथल्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद. मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवण्यात आली. पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये वाढ. पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा. आता पुण्यामधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 4 वर. थंडीचा जोर वाढत असल्यानं शहर आणि परिसरामध्ये सध्या सुखद गारवा. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची एनडीए इथे नोंद. थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज. राज्यामध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. गडचिरोलीमध्ये हिवतापाचे सर्वाधिक 12 रुग्ण तर मुंबईमध्ये आतापर्यंत डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एसएससी आणि एचएससी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये जागा वाढवण्यासंदर्भात अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. स्वयंचलितरित्या नामंजूर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यास राज्य सरकारची मंजुरी. प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकारकडून वृद्धांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा. 60 ते 69 वयोगटातील वृद्धांसाठी दरमहा 2,000 रुपये तर 70हून अधिक वयोगटातील वृद्धांना 2,500 रुपये दरमहा मिळणार. नवी दिल्लीमधल्या शाळा लवकरात लवकर कशा सुरू करता येतील 2 दिवसांमध्ये सांगा. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला अल्टिमेटम. एअर क्वालिटीमुळे दिल्लीमध्ये मुलांच्या शाळांचा प्रश्न ऐरणीवर. रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीती संगमावर भेट. थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ. दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. प्रतिष्ठान संदर्भात चर्चा. कुठलीही राजकीय बैठक नव्हती. पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया. लोकसभेला माझी चूक झाली हे सांगून दमलो. माझ्या विरोधात सख्या पुतण्याला उभा करण्याची गरज नव्हती. इतर उमेदवार देता आला असता. बारामतीमधल्या विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या थोरातांचा पराभव केला, संगमनेरला भयमुक्त केलं याचा आनंद आहे, अमोल खताळांचं वक्तव्य. तर थोरातांनी केवळ घराणेशाहीचं राजकारण केल्याचा खताळांचा आरोप. कर्जत जामखेडमधील माझा पराभव हा नियोजित कट, अजित पवार गटामध्ये सहभागी झाल्याचं दिसतं. भाजप नेते राम शिंदेंचा आरोप. तर पराभव झाल्यानं दादांवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं प्रत्युत्तर. शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य, विरोधकांना मोठं राज्य, सत्ताधाऱ्यांना निवडणुकांमध्ये गमतीचा चेंज दिसतो. शरद पवारांचं वक्तव्य. पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालांचं उदाहरण. एवढा मोठा विजय होऊन सुद्धा भाजपला विजयोत्सव साजरा करता येत नाही. पोस्टल मतदान आणि ईव्हीएमच्या कलांमध्ये तफावत, रोहित पवारांचा आरोप. ईव्हीएमला दोष देण्याचं कारण नाही, लोकसभेला आमचा दारुण पराभव झाला, विरोधक लोकसभेला विजयी झाले ते आम्ही मान्य केलं. विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा जिल्हाध्यक्षांसोबत संवाद. राज्यामधल्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश. 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना पुण्यातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. शहीदांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती तसंच पुष्प अर्पण. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.